विश्राम मार्केटची गडबड करा समता SIP ची निवड। समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज SIP। आता 8% फिक्स्ड रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा। संपर्क 7722010222। राज्यातील बहुचर्चित नगरपरिषद निवडणूक म्हणून गणली गेलेली कोपरगाव नगरपरिषदेचे नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची न्यायिक प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती। यात अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार वाणी योगेश प्रभाकर, कुरेशी रहमोनिस्सा राज मोहम्मद आदी 2 जणांनी आपली तलवार म्यान केली असून आता केवळ 5 उमेदवार रिंगणात उतरले आहे। त्यात भाजप कोल्हे गटाचे पराग संधान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे, शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार सपना भरत मोरे आणि अपक्ष उमेदवार म्हणून माजी नगर अध्यक्ष विजय वहाडणे आदी 5 जण रिंगणात राहिल्यानं ही निवडणूक आता पंचरंगी ठरली असून आता ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा वातावरण तापणार आहे। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचे अंतिम चित्र आज बुधवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहे, तर 15 प्रभागातून 30 नगरसेवक पदासाठी एकूण 122 उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे। पुढील निवडणूक प्रक्रिया कशी असणार आहे याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत यांनी अधिक माहिती दिली आहे। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी शेवटचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजेपर्यंतची अंतिम मुदत होती। या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 7 पैकी एकूण 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतलेले आहेत। त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठीचे एकूण 5 उमेदवार निवडणुकीसाठी लढणार आहेत। त्याचबरोबर आता सदस्य पदासाठीचे एकूण 15 वार्डपैकी अ आणि ब जागेवर 126 उमेदवार होते, त्यापैकी 14 जणांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र माघारी घेतलेलं आहे। त्यामुळे आता रिंगणामध्ये 122 उमेदवार सदस्य पदासाठीचे आहेत। त्यानंतर आता उद्या दिनांक 11/12/2025 रोजी सकाळी सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप या ठिकाणी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि त्यानंतर EVM कमिशनिंग हे 12 तारखेला सकाळी 8 वाजता सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्यासाठी आम्ही वेगळ्याने पत्र एक व्हॉट्सॲपद्वारे त्यांना देणारच आहोत। तरी आव्हान आहे की जे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू इच्छितात त्यांनी त्या ठिकाणी EVM कमिशनिंगसाठी उपस्थित राहावं। प्रचारासाठी ज्या वाहनांचा वापर करणार आहेत त्यांच्या पूर्वनियोजित परवानग्या त्यांनी एक खिडकी योजनेमधून आमच्या RO ऑफिसमधून घ्याव्यात असं देखील या ठिकाणी आव्हान आहे। मतदानाचा दिनांक हा 20 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान सर्व 69 मतदान केंद्रावर होणार आहे आणि त्याचबरोबर काउंटिंग हे दिनांक 21 तारखेला सकाळी 10 वाजता सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्या हॉलमध्ये आपण नियोजित ठिकाणी करणार आहोत। यासाठी जे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत त्यांनी विहित वेळेमध्ये त्यांच्या परवानग्या आणि पासेस हे उपलब्ध करून घ्यावा असे प्रशासनाच्या वतीनं RO ऑफिसच्या वतीनं सर्वांना विनंती आहे। सर, पूर्वी जे अनुक्रमांक देण्यात आले होते ते आता माघारीच्या ठिकाणी काय अनुक्रमांक बदलणार काय? निश्चितपणे पूर्वी जे अनुक्रमांक दिलेले होते चिन्ह वाटपाची प्रक्रिया स्वतंत्रपणे आता होत आहे। त्यामुळं नामनिर्देशन पत्राच्या माघारी घेतल्यानंतर उमेदवारांचे अनुक्रमांक हे निश्चितपणे नवीन चिन्ह वाटपानुसार वेगळे असणार आहेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स। दीपावलीचा सण द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने। राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ। राजस्थान स्वीट्स, कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे, ST स्टँड समोर, महाजन सॉमिल, येवला रोड, कोपरगाव, गोदावरी कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, संजीवनी।